हाय फ्रेंड्स, आज आपण कुरडईची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत। करायला एकदम सोपी आणि चटपटीत। एकदा केली ना तर तुम्हाला सारखी सारखी करावी लागेल। खूप सुंदर एक सिक्रेट मसाला वापरून। त्यासाठी आपण कुरडई घेतली आहे, ती छान अशी आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये 1 तास पाणी ठेवणार आहोत। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, छान तडतडून दिली। रेसिपी पूर्ण पाहिजे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल कशी झाली आहे। आणि कांदा आपण टाकणार आहोत। खूप सुंदर अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान असं परतून घेणार आहोत। रेसिपी पूर्ण बघितली म्हणजे तुम्हाला कळेल की कशी झाली आहे रेसिपी। त्यानंतर आपण लसूण असं ठेचून टाकला आहे, त्याचा स्वाद खूप छान लागतो। तेलामध्ये असं परतून घ्यायचं। एक सिक्रेट मसाला वापरणार आहे, मुलं अगदी आवडीने ही भाजी खातील, हे तुम्हाला 100% सांगते। बघा, करून बघा तुम्ही अशा प्रकारे। त्यानंतर एक छोटा टोमॅटो टाकला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, नाही वापरला तरी चालेल। छान असं आपण टोमॅटो पण मिक्स करून घेणार आहोत आणि हलवून घेणार आहोत। खूप सुंदर अशी रेसिपी मैत्रिणींनो। आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचे, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल। त्यानंतर हळद टाकली आहे। हळद आपल्या तब्येतीसाठी खूप चांगली असते। त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो 1 चमचा टाकला आहे। खूप सुंदर असं आपण तेलामध्ये परतून घेतोय। एवढा छान घमघमाट सुटला आहे मैत्रिणींनो की खरंच। आणि आता खरी वेळ आली, सिक्रेट मसाला शेजवान फ्राईड राईसचा जो मसाला आहे तो टाकला आहे। खूप छान असे चटपटीत त्याला चव येणार आहे त्यामुळे। आणि जी आपण कुरवडी होती ती भिजवली होती, हे बघा अशा प्रकारे भिजली आहे। त्यानंतर आपण ती टाकणार आहोत। काही ठिकाणी कुरडई म्हणतात, काही ठिकाणी कुरवडी म्हणतात। आमच्याकडे माहेरी कुरडई म्हणतात आणि सासरी कुरवडी म्हणतात। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। प्रत्येक गावची भाषा थोडासा फरक असतो। नाही समजलं तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता की आणि तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडे याला काय म्हणतात, कुरडई म्हणतात का कुरवडी म्हणतात। आणि माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ती कमेंट करायला विसरायचं नाही मैत्रिणींनो। आणि पटकन लाईक करायचं। लाईक आणि कमेंट करायला पैसे लागत नाही, खूप मनोबल वाढतं तुमच्या लाईक आणि कमेंटनी आणि पुढची रेसिपी करण्यासाठी खूपच आनंद होतो। अशा प्रकारे आपण छान असं हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी नॉमिनल टाकायचं आहे, म्हणजे जो आपण मसाला टाकला आहे तो पूर्ण ह्याला लागेल, भाजीला लागेल आणि चव खूप सुंदर येईल। हे बघा अशा प्रकारे आपण छान असं हलवून घेतलं आहे, खूप सुंदर। त्यानंतर जाडसर शेंगदाण्याचं कूट होता माझ्याकडे, तो टाकला आहे। तुम्हाला जर खोबरं वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता, पण आमच्याकडे जास्त करून शेंगदाण्याचा कुटाचा वापर होतो। कोकणामध्ये बघा प्रत्येक भाजीत ओलं खोबरं असतं। छान म्हणजे आवडतं मला, पण आमच्या घरात बाकीच्यांना आवडत नाही। अशा प्रकारे हलवून घेतले, बघा किती सुंदर झाली आहे। दिसायलाच नाही मैत्रिणींनो, तर चव पण खूप सुंदर झाली आहे। कुरवडीची भाजी, कुरडईची भाजी ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। स्वस्त राहा, मस्त राहा, पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा। सर्वांचे मनापासून धन्यवाद।